गुरुपौर्णिमेविषयीचे अंतरंग तरंग सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ह्या आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासपूजेचा दिवस. या पवित्र दिवशी होणारे पूजन हे संस्कृती घडविण्याचे पूजन होय. संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या रीतीने अनेक ऋषींनी व पूर्वजांनी केलेले आहे. पण वेदव्यासांनी सर्व विचारांचे संकलन करून आपल्या संस्कृतीचा ज्ञानकोश दिला आहे. म्हणजेच संस्कृतीच्या 3 पायऱ्या चढून जाणे योग्य होय. विचारप्रणाली, वे ऑफ थिंकिंग; जीवन प्रणाली, वे ऑफ लाईफ; भक्ती प्रणाली, वे ऑफ वर्शिप. या 3 पायऱ्या आहेत, त्या चढून देणे म्हणजे आपली संस्कृती आपल्याला प्राप्त होते. सांस्कृतिक विचार ज्या पीठावर म्हणजे सांस्कृतिक विचार ज्या पीठावर सांगितले जातात त्या पीठाला आज व्यासपीठ म्हटले आहे. व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार व्यासांनी आपल्या आचरणातून दर्शविला व आदर्शाचा मान ठेवला आहे. म्हणूनच महर्षी व्यास हे जीवनाचे शिल्पकार भाष्यकार आहेत. त्यांनी सुखदुःखाच्या समन्वय सांगितला आहे. आपले जीवन तर काळ्या पांढऱ्या तंतूने विणलेले वस्त्र आहे. सद्गुण व दुर्गुण जीवनात बरोबरीने पाहावयास मिळतात. महर्षी व्यास हे समाजाचे खरू गुरु होते, कारण ते त्यागी होते. त्यांच्या मनामध्ये सर्वांबद्दल सद्भाव होता. ते जातपात विचारत नसत. म्हणून जातपात पूछे न कोई, हरी को भजे हरी का हो जाए असं म्हटलेलं आहे. म्हणूनच व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली आहे. व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. गुरुपूजेचा गुरुवाद झाल्यामुळे मानव अंधश्रद्धा अज्ञान यांच्या अंधारात वादळात आपटत आहे. त्यामुळे गुरुपूजेने फुललेले व सुगंधाने दरवलेले पुष्प गुरुवादाने कोमलून गेले आहे. हा अज्ञानाचा अंकार निवारण करण्यासाठी ज्ञानाची झोत पेटविणारा गुरु आज पाहिजे आहे. और गुरु उपकारांची मन भरून येते आणि गुरु ही व्यक्ती नसून शक्ती आहे आणि भक्ती आहे. भक्ती निर्माण करणे आहे. म्हणून कृतज्ञ मानवाने गायले आहे की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन. गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन. गुरुपूजन म्हणजे देहाचे पूजन. गुरुपूजन म्हणजे अनुभवाचे पूजन. गुरुपूजन म्हणजे परोपकाराचे पूजन. गुरुपूजन म्हणजे त्याग वृत्तीचे पूजन. असे करणे म्हणजेच खरी गुरुपौर्णिमा होय. गुरु जर मिळाला नाही तर ब्रह्मा विष्णू महेश रामचंद्र भाऊ भगवान श्रीकृष्ण आपले गुरु समजून किंवा आपले आईवडील गुरूंवर समजून गुरुपूजन समजून मनपूर्वक पूजन करावे. गुरु म्हणजे अक्षरे 2 अमृताचा समुद्र जाण दयामध्ये बुडता क्षण की होय परी ऐसा. म्हणूनच म्हटले जाते की सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी तुका म्हणे कैसे, आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूचे पाय धरले पाहिजे. आपला हात पकडून प्रभू चरणाजवळ आपल्याला नेणारा सद्गुरू आहे. म्हणूनच म्हणूया की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती तत्वातीतं घर्षितं सत्वदं दर्शितं एकं नित्यं परमविचरं सर्वदा चिंतनं भावातीतं त्रिगुण सद्गुरुं सद्गुरुं नमामि. असे म्हणून पूजा करता येते. पूजा करावी. गुरुचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी
मार्गदर्शक गुरु, दोष निवारण गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरु, वात्सल्य गुरु, चंद्र गुरु, कुर्म गुरु, पुष्पक गुरु, दर्पण गुरु आणि आपल्याला मंत्र देणारा गुरु यांच्या जीवनातील आदर्श गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरण करावे. गुरु शिष्याच्या काही जोड्या वेड्या सांगण्याचा प्रयत्न करतोय, स्मरण करावे त्याचे. गुरु शिष्याच्या काही जोड्या. रामचंद्राचे गुरु वशिष्ठ व आश्रम गुरु विश्वामित्र, कृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषी, विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस, ज्ञानेश्वराचे गुरु श्री निवृत्तीनाथ, देवाचे गुरु बृहस्पती, असुरांचे गुरु शुक्राचार्य, अभिमन्यूचे गुरु धौम्य ऋषी, कर्णाचे गुरु परशुराम, कच्छ याचे गुरु शुक्राचार्य, शुक्राचार्याचे गुरु जनक, अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य, परमपूज्य प्रल्हाद महाराज यांचे गुरु सद्गुरु रामानंद महाराज, समर्थ सद्गुरु गजानन महाराज, भक्तेचे गुरु श्री गजानन महाराज, श्री शिवचरण महाराज या भक्तांचे गुरु शिवचरण महाराज, पाश्चात्य देशात लुटोचे गुरु सॉक्रेटिस, तर ॲरिस्टॉक्रसचे गुरु लुटो. अशा व्यक्ती सुद्धा परिषदेच्यात आपल्याला आढळून येतात. गुरु शिष्याच्या जोड्या परिषदेच्यात सुद्धा आहेत. गुरुभक्तीला नमस्कार असो, गुरुभक्तीला नमस्कार असो म्हणून गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु म्हणूया. गुरुच्या चरणी पुष्प गुच्छ ठेवून सन्मान करूया. तसे चरणी या शब्द रूपी भक्तिभावना अर्पण करूया. गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून आपल्या जीवनाला 11 कचा उपयोग म्हणून गुरुविषयी सद्भाव निर्माण करता येतो तो करावा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुलोत गोविंद, प्रभाते करदर्शनम. यामध्ये 4 क आहेत. तसे अक्कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा, कृतज्ञता हे 7 क आहेत. यातून जीवनामध्ये खरा उत्कर्ष घडवून आणून आज या गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून आपण त्यामध्ये जाणून घेऊन आपण ते करावं असा विनंतीचा मान मी आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व मंडळींना, सर्व ज्येष्ठ कष्ट मंडळांना सांगण्याचा प्रयत्न करू. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः इति संकलन मी विजय जनार्दन कुलकर्णी यांनी केलेलं आहे. तर याचा भाग मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कृपा करून आपण समजून घ्यावा ही विनंती. शिवचरण महाराज की जय. शिवचरण जय 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 शिवचरण. वंदन करतो तव चरण, वंदन करतो तव चरण. शिवचरण जय जय शिवचरण महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पण झालं का?